होती ती अपेक्षित सेमीफायनल मला पाहायला मिळते. नक्कीच अगदी सकाळच्या सत्रामध्ये हमजा यांचं प्रेडिक्शन देखील होतं की मे द बेस्ट टीम विन. आणि आज आपण देऊयात या दोनही टीम्सना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हमजा खान मागे दिल्ली तर लगेचच पहा आणखीन एक सूचना येते आयोजकांच्या वतीनं. आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच याच ठिकाणी उद्याचे लॉट्स देखील घेतले जातील. त्यामुळे जे संघनायक ऑनलाईन पाहत आहेत त्यांच्या प्रतिनिधींना किंवा संघनायकांना विनंती की आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. हा सामना संपल्यानंतर लेट्स प्ले. पंचांचा इशारा. गोलंदाज सागर यावेळेला थ्रू द कव्हरच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. जातोय सीमा रेषेच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या आबाकाबाहेर. चेंडू 4 धावांसाठी चौकार. पर्यंत म्हणजे मैदानाच्या 360 व्ह्यू मध्ये हा फलंदाजी करू शकतो. आणि प्रवीण सर प्रत्येकाचा एक दिवस असतो आणि त्या दिवशी त्याचा गेम एक वेगळ्या पिकवरती असतो. आणि आज सागरच्या बॅटिंगमधून मला हेच जाणवतंय की आज त्याचा दिवस आहे. संधी देखील त्याला सातत्याने मिळते आणि नशीब देखील तेवढीच साथ देते. नक्कीच क्रिकेटमध्ये तुमच्याकडे केवळ टॅलेंट असून चालत नाही तर तुमच्याकडे टॅलेंट सोबत थोडीशी नशिबाची साथ देखील असणं गरजेचं आहे. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव आपण नेहमी म्हणत असतो. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित होता परंतु फारसे काही चेंजेस न करता गोलंदाजीच्या लाईन आणि लेंथमध्ये बदल होईल का? कारण ऑनसाइडला जर तुमचे 2 क्षेत्ररक्षक असतील तर गोलंदाजीची लाईन ही मिडल अँड लेग स्टिक वरती असणं गरजेचं आहे ना की आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळेला क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. ऍक्च्युली तो शॉट तिकडे वाटला होता बॉटम लागून इकडे एफर्ट चांगला होता. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चेतनचा जर विचार केला तर केतन आहेत माफ करा चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु जे स्पेशलिस्ट आहेत आय थिंक संघर्ष संघाचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षीपर्यंत मुस्तफा आपल्याला आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळायचं आणि कदाचित त्याच्यापासून हा चेंडू दूर राहिला. केतननं खूप चांगला प्रयत्न केला परंतु अशा प्रकारचे जे हाफ चान्सेस आहेत ते तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. निश्चितपणे यात कुठली शंका नाहीये. प्रत्येक एक धाव विजयाचं स्वप्न भंग करू शकते आणि निश्चित स्वरूपाने मॅच कशा प्रकारे होईल याच्यात शंकाही नाहीये. परंतु चहा देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलाय प्रवीण सर. आणि चाय पे चर्चा. प्रवीण सर आम्ही या हंगामाच्या सुरुवातीला आपण एक चर्चा घेतली होती की या वर्षीच्या हंगामामध्ये रविवारच्या दिवसामध्ये एक स्लॉट संध्याकाळच्या सत्रामध्ये असा ठेवूयात जिथे मात्र एक लेजेंडरी खेळाडूला आपण आमंत्रण करूयात आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथं मात्र आपण क्रिकेट बरोबर एक वेगळी चर्चा त्या लेजेंडरी खेळाडू बरोबर करूयात. इथे मात्र बघा मोठी सफलता सागर दरेकर सर्वाधिक मोठा अडथळा त्याला मात्र दाखवलाय घरचा रस्ता. संघर्ष संघ आज सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आदित्यप्रिया लॉजिस्टिक सारखा संघ त्यांच्या समोर एक तगडा आव्हान आहे आणि या संघाचे पुरस्कर्ते हनुमंतजी चौधर साहेब यांचा उद्या 1 डिसेंबर हा वाढदिवस आहे आणि कदाचित संघर्ष संघाकडून एक कमिटमेंट दिले गेले की या स्पर्धेची मेगा फायनलची फेरी गाठून आम्ही आपल्याला उद्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर एक सरप्राईज गिफ्ट देखील देणार आहोत. अशा प्रकारचं चित्र मैदानावर परंतु हे इतकं सोपं नसणार आहे कारण दुसरीकडे मैदानावरती एक ताकदवर संघ जो शनिवारच्या लॉटमध्ये सर्वाधिक ताकदवर आणि सर्वाधिक मी म्हणेन की प्रबळ दावेदार मानला जातो त्या संघाला हरवणं ही तितकी मोठी सोपी गोष्ट नाहीये.
नाव बॅक टू क्रिकेट. यावेळेला मात्र ऑन साइडला चेंडू वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक थोडासा वाईड उभा होता आणि त्याचा फायदा उचललाय. इन ॲट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येतोय तो शशी जाधव आणि आल्याला मात्र पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय. चौकार या ठिकाणी शशीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर रिलीज करणारा हा चौकार आहे. प्रतीक नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असताना सागर दरेकर सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली सागरनं आणि त्यानंतर मात्र जो दबाव आहे तो दबाव हटवताना शशी जाधवनं मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. कमालीचं कमबॅक राहिलंय. परंतु सागर या खेळाडूची सातत्यानं चर्चा होते. या खेळाडूंना प्रभावित करणारा खेळ केलाय. डावकुऱ्या हाताचा एक वेगवान आणि तेच तर राज गोलंदाज आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना या दरम्यान आरपीएलच्या मैदानावरून मात्र होते आहे आणखीन एक खबर आपल्यापर्यंत पोहोचते की रॉयल संघाचा जो पहिला सामना आहे त्या पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी झालाय आणि निर्णय काही क्षणातच आपल्या समोर येईल. यावेळेला मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता. लेट ऍडजस्टमेंट पाहायला मिळालं. फिंगर्स रोल केल्या होत्या. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि सिंगल मात्र शशी जाधवनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. 5 षटकांची ही लढत असणार आहे त्यामुळे थोडंसं प्रेशर जे आहे ते प्रेशर जो मोमेंटम आहे तो मोमेंटम मात्र तुम्हाला राखावा लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर धावा धावफलकावरती आलेत. 13 धावा 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड आणि या ठिकाणी जर पाहिलं तर राजेशजी टेंबे साहेबांचे अतिशय निकटवर्तीय आणि ज्या वेळेला कळंबोली च्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आयोजित केल्या जातात. अर्थातच कळंबोली गावच्या माध्यमातून ज्या वेळेला क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात मग ती केपीएलची स्पर्धा असो किंवा काळभैरव चषकाची स्पर्धा असो ज्यांचं सर्वाधिक महत्वाचं आणि मोलाचं योगदान असतं ते असे सन्माननीय रब अन्सारी साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. शुभागमन तर वेलकम. आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. धन्यवाद रब अन्सारी साहेब. आज मात्र आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे उपस्थित झालात. आयोजकांच्या माध्यमातून आणि तमाम क्रीडा रसिकांच्या माध्यमातून खेळाडूंच्या माध्यमातून देखील तुमचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सातत्याने खेळाडूंसाठी काहीतरी पारितोषिक देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. केपीएलला धमाकामध्ये आपण पाहिलं. त्याच्यानंतर काळभैरव संघाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलो कधी फ्रीज कधी टेलिव्हिजन सेट कधी काहीतरी देण्याचा प्रयत्न ते करतात आणि निश्चित स्वरूपाने यावर्षी देखील त्यांची अशाच प्रकारे उपस्थिती राहील याची शंका नाही. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. 13 धावा या धावफलकावरती आल्यात. खूप चांगल्या लयमध्ये दिसत होते फलंदाज सागर परंतु गोलंदाज सागरने फलंदाज सागरला दाखवलाय तंबूचा रस्ता. नवीन फलंदाज शशी जाधव यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि या वर्षीच्या हंगामामध्ये सांगायचं म्हटलं तर रोडपाली संघाकडून खेळत असताना अद्यापपर्यंत ग्रामीण क्रिकेटमध्ये शशीला त्या पद्धतीने चमक दाखवता आलेलं नाहीये. कदाचित अजून तेवढ्या चांगल्या पद्धतीने ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झालेली नाहीये परंतु खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देखील देऊयात. जाऊयात मॅचच्या दिशेने. सचिन अर्थातच शिवा बॉलिंग मार्कवरती आहेत. राईट अप ओव्हर द विकेट शिवा. पहिला चेंडू हलकासा लोअर फुल टॉस ऑन द नीज आलेत. ऑन साइडला खेळलायत. मुस्तफा तिथे उपस्थित आहेत. कम्मालीचं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र बघा किती चांगला पिकअप आणि तेवढा चांगला थ्रो. देखणं क्षेत्ररक्षण मात्र इथं पाहायला मिळत आहे. प्रवीण सर एक आवर्जून गोष्ट मला पाहायला मिळते की ज्या वेळेला सचिन ठोंबरे एखाद्या संघामध्ये खेळतात तिथे मात्र विशाल भिसे यांची देखील उपस्थिती ही आवर्जून असते परंतु विशाल मात्र आज अनुपस्थित आहेत आणि कदाचित मिस करत असेल ते या मॅचला आणि जर का ते आमचा आवाज ऐकत असेल तर त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. त्यांची देखील आतुरतेने आपल्याला वाट असेल की कधी एकदाचे विशाल देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत. अजून एक चांगला चेंडू आणि शशी जाधव याच्या खेळीचा मात्र होतोय अंत. यस रॉयल्स नाणेफेकीचा कौल जिंकलाय आरपीएल मध्ये. मैदानाच्या आतल्या युद्धाच्या आधीचं युद्ध असतं नाणेफेकीचं ते खूप इम्पॉर्टंट असतं कारण की तुमचा नाणेफेकीचा कौल जवळजवळ तुमच्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करण्यासाठी भरपूर काही तुम्हाला मदत करते आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ऑल द बेस्ट या संपूर्ण टीमला सर्वही खेळाडूंना. आणि आज निश्चित स्वरूपाने जे स्वप्न गेली 5 वर्ष आरपीएल मध्ये 4 वर्ष झाले जे स्वप्न आपण पाहतोय की कळंबोलीला आरपीएलची ट्रॉफी कधी एकदाची मिळणार ते स्वप्न या वर्षीच्या हंगामामध्ये पूर्ण हो
हीच मात्र प्रार्थना करत या सर्व खेळाडूंना मात्र शुभेच्छा आज या व्यासपीठाच्या माध्यमातून देऊयात. कारण की PPLचे सलगचे 2 संस्करण हे मात्र कळंबोलीसाठी स्वप्नपूर्ती करणारे राहिलेत. तर निश्चित स्वरूपाने हे स्वप्न यावर्षी देखील पूर्ण व्हावं हीच मात्र आशा. तर बाळासाहेब पाटील हे देखील इथं आलेले आहेत. तर बाळासाहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे मित्र एकमेव संघ असेल प्रवीण सर, मला असं वाटतं माझ्या अभ्यासातलं की RPL मध्ये रॉयल संघ आणि त्याच्या संघाचा एकच संघ नाही का गेली 5 संस्करणामध्ये, हा विश्वास असावा लागतो. मी तर म्हणेन की प्रवीण सर हे जे नातं आहे ते फक्त या 5 वर्षांचं नाहीये. अगदी तुम्ही मोहपाड्याच्या मैदानावरतून सुरुवात करा, गेली 10 वर्ष मित्र असं की 10-12 वर्ष झाले आकाश तारेकर हा संघनायक राहिलाय रॉयल संघाचा. ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या प्रकारे योगेश पेनकर गेली कित्येक वर्ष डिंगडॉंग संघाचा संघनायक आहे, एकमेव असा संघनायक आहे जो मात्र ओपन हाफमध्ये एकाच संघाचा गेली कित्येक वर्षापासून संघनायक आहे. तसाच प्रकारचा रेकॉर्ड काहीसा आपल्या आकाशने देखील नोंदवला. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. येस, नो डाऊट. आकाश म्हणजे रॉयल आणि रॉयल म्हणजे आकाश. तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. शिवा ऑन मार्क, 7 ते 8 पावलांची धाव. खोला टाकला चेंडू, ड्राईव्ह जरूर केला गेलाय, क्षेत्रक्षेत्र तैनात, चुकीचा कॉल, डायरेक्ट फेकी. आणि इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी विकेट. प्रतीक ठाकूर तंबूच्या आश्रयाला. च्या विकेट नंतर आपल्याला पाहायला मिळाला सरसेनापती गारद केलं. यस, कारण की खेळाडूच एवढा मोठा आहे, याचं अशा प्रकारे आउट होणं ही एक दुर्दैवी गोष्ट बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु सर्वाधिक मोठा सुकेचा धक्का मित्र असंच म्हणेल तो म्हणजे संघर्ष संघाला आपल्या इथून पाहायला मिळतोय. काही न करता एखादा लकी ड्रॉ हातामध्ये लागावा त्याच प्रकारची गोष्ट अशी म्हणावी लागेल जी मात्र आत घडली आहे. साहिल आलेत मैदानाच्या आतमध्ये. साहिल उलवेकर उभरता सितारा म्हणावा लागेल ग्रामीण क्रिकेटमध्ये. या खेळाडूने देखील सातत्याने एक चर्चेचा विषय बनवलाय. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सातत्याने विरोधकांचे धाबे दणाणून सोडलेत. परंतु आता संधी मिळाली आहे फलंदाजीची. सुरेश मोहिते याच्यावरती आता मात्र सर्वांच्या नजरा असणार आहेत. कशा प्रकारचा खेळ दाखवतील सुरेश. सचिन ठोंबरे काय या खेळाडूला मास्टर माइंड म्हणलं जातं, काय या खेळाडूला गेम चेंजर म्हणलं जातं. या एका षटकामध्ये 2 महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद करत आपल्या टीमला पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी ट्रॅकवरती आणलंय. धीम्या गतीने चेंडू टाकलाय, गॅप शॉट सिलेक्शन, पॉइंट मधून चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सरसावतोय. 4 धावांसाठी येतोय हा नेत्रदीपक चौकार. ही नेहमी लहान पावलांनी होते. धीम्या धीम्या गतीने आता मात्र सुरेश मोहिते देखील फलंदाजीचा वेग वाढवतात की काय प्रवीण सर असं म्हणावं लागेल. आतापर्यंत थोडेसे शांत असणारे सुरेश मोहिते आता कुठेतरी जागा बनवतायत, गॅप्स ऑफ सिलेक्शन करतायत, 4 धावांसाठी चेंडूला भिरकावून लावतायत. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा शिवा फेरबदल करतायत. क्षेत्रक्षणाला अनुसरून गोलंदाजी करणे ही शिवाची ओळख तर आहे, परंतु त्या प्रकारचा ट्रॅप आता तरी यशस्वी पाहायला मिळत नाहीये. 3 क्षेत्ररक्षकांना आपण पाहू शकता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ललित केशवन डीप मिडॉनच्या दिशेमध्ये आपण पाहू शकता. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय मुस्तफा यांना. लोअर फुलटा चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय हा चौकार. एकदा ट्रॅक वरती आणण्याचं काम कुठेतरी हा फलंदाज करतो की काय. 2 चौकार, आत्मविश्वास बळावलाय. टोटल स्कोर जर का सांगायचा म्हणला तर या 2 चौकारांच्या बरोबरीने 23च्या घरामध्ये जातोय आणि 3 फलंदाज इथून मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत.
तर एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती आल्या आहेत. आघाडीचे 3 फलंदाज जरूर गमावले गेले, परंतु धावांचा जो फ्लो आहे ना, जो मोमेंटम आहे तो मात्र कायम राखण्यात यशस्वी ठरला. याचं कारण आहे की प्रतीकची विकेट आल्यानंतर आणखीन एक विकेट मिळवण्याचा प्रयत्न मागील 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. गरज नव्हती. पहा, ज्या वेळेला तुम्ही विकेट्स मिळवता त्यावेळेला आपसुकपणे फलंदाज हे दबावाखाली असतात आणि त्या दबाव सिच्युएशनचा तुम्हाला फायदा उचलणं गरजेचं असतं. येस प्लीज. येस, काय झालंय? मॅच थांबवू नका प्लीज. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या स्वतंत्र आपल्या काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलींचं काटेकोरपणे पालन करणं हे खऱ्या अर्थानं मी म्हणेन की प्रत्येक खेळाडूची नैतिक जबाबदारी आहे. कारण कोणताही खेळ म्हटलं तर तिथे नियम आले आणि त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे तुम्हाला बंधनकारक असतं. एकूणच जर विचार केला तर ही महत्त्वपूर्ण लढत, दोनही ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आहेत. 3 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर मात्र संपूर्णपणे आपल्या खांद्यांवरती धावसंख्येला आकार देण्याची ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मात्र सुरेश मोहितेनं आपल्या खांद्यांवरती घेतली आहे. लीलया ती जबाबदारी पेलताना देखील तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रवीण सर, कदाचित नाना डेंबरे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांना आत घेतलं म्हणून कदाचित एक क्वेश्चन मार्क उठवला गेला होता, परंतु पंचांनी मात्र हे सर्व काही जो गोंधळ आहे तो पूर्णपणे स्पष्ट केलाय आणि फक्त कदाचित क्षेत्ररक्षक ॲज अ म्हणून ते भूमिका निभावतील. नक्कीच. या ठिकाणी म्हणूनच आपण म्हटलं की एक क्रिकेट खेळाडू म्हणून तुम्हाला नियम आहेत आणि त्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे तुमचं कर्तव्य आहे. यावेळेला डाईव्ह लगावत असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. फिल्डिंग हा देखील महत्त्वाचा फॅक्टर आहे, परंतु आज जर पाहिलं तर नशिबाची साथ आहे सुरेश मोहितेला आणि इथे झेल घेण्याची संधी देखील होती, परंतु डाईव्ह लगावत असताना चेंडू अडवण्यामध्ये यश आलं क्षेत्ररक्षकाला. एकूणच सिंगल आली आहे आणि तर आमचे मित्र बाळासाहेब कोरपे हे इथे आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने.
होते त्याच्यामध्ये 4 ओव्हरमध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असायचं, त्यामुळे आपण पहिलं ओव्हर बंधनकारक करायचो की पहिल्या ओव्हरमध्ये जर का खेळाडू आत आला तर त्याला बॅटिंग प्लस फिल्डिंगचा आपल्याला अधिकार होता. परंतु या पहिल्यांदाच आपण 5 ओव्हरची मॅच खेळतोय, 2 पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेच्या आधी तो आलाय, त्याच्यामुळे आयोजकांनी असा निर्णय घेतलाय की ॲज पर रूल पॉवर प्लेच्या तो आधी आलाय, त्याच्यामुळे आपण त्याला बॅटिंग करण्याची संधी देतोय. बघा तुम्ही आयोजकांशी बोलू शकता, यात आमची कुठलीही शंका नाहीये. प्लीज तुम्ही आयोजकांशी बोलून घ्या. चला सामन्याला सुरुवात ठेवायची प्लीज. तर नक्कीच या ठिकाणी जाऊयात पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेनं. षटक क्रमांक 3 आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरा आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सागर. लेफ्ट डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. 5 षटकांची ही लढत आहे. थोडंसं खेळाडूंना विनंती आहे की कॉपरेशन आपलं सर्वाधिक महत्त्वाचं आहे, महत्त्वाची लढत आहे. 5 षटकांचा हा सामना आहे आणि त्यामुळे सर्वच खेळाडूंना विनंती आहे की आपला सहकार्य या स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत आहे. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आता मात्र शिथिल करण्यात आले आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलला, शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट आणि गलीचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. ऑन साइडला चेंडू केलाय, टार्गेट जातोय, वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. सुरेश मोहितेच्या बॅटमधून येतोय निर्णायक दणदणीत चौकार. इनिंग मात्र इथून सुरेश मोहिते साकारतोय. संत संयमाने तो खेळतोय, प्रत्येक चेंडूवरती विचार विनिमय करतोय. आज एक मोठी इनिंग, धाकड इनिंग खेळण्यासाठी सुरेश मोहिते कदाचित मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी म्हणेन पहिल्या 2 षटकांमध्ये फारशी संधी मिळाली नव्हती. याही वेळेला ऑन साइडला चेंडू टार्गेट केला जातोय. कमालीचा टायमिंग आहे. या खेळाडूला रोखणं कठीण. चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की मंगेश साळुंके काहीसा फेरबदल करतात क्षेत्ररक्षणामध्ये. खूप चांगल्या पद्धतीने ते ओळखतात की आता करायचंय काय. सातत्याने आपण पाहतोय की सुरेश मोहिते ऑन साइडला फटकेबाजी करतोय. कदाचित ऑन साइडला 4 खेळाडू हे तैनात केले गेलेत. ऑफ आणि कव्हरचं क्षेत्र आता थोडंसं खुलं केलं गेलंय आणि याचा मात्र फायदा उचलला जाणार का. सुरेश मोहिते खूप चांगल्या लयमध्ये आहेत, खूप चांगली फलंदाजी करतायत. अपेक्षापेक्षा भरपूर चांगली फलंदाजी आज मात्र सुरेश मोहिते यांची पाहायला मिळाली आहे. 3 चौकार आणि 1 षटकाराच्या बरोबरीने आपल्या टीमला मात्र घेऊन जात आहे. टोटल स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती जाऊन थांबेल 34च्या घरात. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच या ठिकाणी 5 षटकांची ही लढत आहे प्रशांत आणि या 5 षटकांच्या लढतीमध्ये कितपत धावांचं टार्गेट असेल किंवा सेट करायचं आहे याबद्दल चर्चा दोन्ही खेळाडू करत असताना इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा डिफेन्सिव्ह होण्याचा प्रयत्न केला गेला. एका कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करण्याचा मानस होता, परंतु सागरचा जर विचार केला तर गुणवत्ता नो डाऊट या खेळाडूकडे आहे, परंतु थोडासा अनुभवाची कमतरता आणि अनुभवाची कमतरता अशा प्रकारच्या मॅच सिच्युएशन हँडल करत असताना तुमच्यामध्ये येत असते. प्रयत्न चांगला होता. याही वेळेला ऑन साइडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, थोडासा शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळला होता. डाव्या यष्टी म्हणून जाणारा हा चेंडू आहे आणि पंचांचा कोणताही इशारा नाही हे सांगतंय की सागर कमबॅक करण्याची धमक या गोलंदाजामध्ये आहे. एका विकेटची गरज असेल संघर्ष संघाला फाईट बॅक करण्यासाठी आणि ती विकेट जर का सागर कडून आली, कारण हेच कारण आहे की संघनायकानं त्याला आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पाचाराईड केले गेले. यावेळेला वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन रिझन मधून वेगाने चेंडू ट्रॅव्हल करतोय. तितका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. युवा खेळाडूच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावरती येत आहेत. येणाऱ्या प्रत्येक धावेनं धावफलकावरती होतोय बदल. संघ मात्र जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 37च्या घरात. 37 रन. चांगल्या गतीने स्कोर मात्र पुढे चाललाय. बघा किमान 12 ते 13ची सरासरी गाठणं गरजेचं होतं आणि त्याच प्रकारचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 37 धावा स्कोर कार्ड वरती. 13.88 ची सरासरी इथे मात्र गाठली जाते. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर सुरेशने मात्र आपल्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने डावाला सावरले.
व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव पाहायला मिळते. सागर खूप चांगले गोलंदाज आहेत, परंतु आता थोडंसं दडपण त्यांच्यावरती आपल्या जरूर पाहायला मिळत आहे. गेली कित्येक वर्ष सातत्यानं त्यांच्यावरती जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना, त्याचे रिटर्न्स आता आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. नक्कीच युवा खेळाडूंवरती दर्शवला गेलेला विश्वास आणि त्या विश्वासाच्या माध्यमातून मात्र खेळला गेलेला खेळ. परंतु अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये सुरेश मोहिते सारखे अष्टपैलू खेळाडू समोर थोडासा प्रेशर आहे जरूर पाहायला मिळते. परंतु इथे संधी केली आहे निर्माण आणि ही संधी मात्र परावर्तित करता आली नाही आहे. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. या ठिकाणी संधी जरूर आली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल सुटला ललित केशवांकडून आणि नशिबाचा धनी ठरलाय अर्थातच सुरेश मोहिते. याही वेळेला मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत मात्र चेंडू अवाक्याच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा विकेट. ते कॅचचं महत्व काय असतं हे कदाचित संघर्ष संघाला कळून चुकलं होतं. 50 धावा आता मात्र पूर्ण होत आहेत. 3 षटकांचा झाला इथे मात्र खेळ समाप्त. कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस. प्रवीण सर कायसा असाच प्रकार मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. सुरेश मोहिते तब्बल 9 चेंडूंमध्ये 35 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये 33 धावा या मात्र सुरेश मोहितेच्या आणि 2 धावा एक्स्ट्राच्या आहेत. म्हणजे साहिल फक्त आणि फक्त मैदानावरती बघायची भूमिका दर्शवतोय, स्ट्राईक रोटेट करण्याची भूमिका दर्शवतोय. 50 धावा धाव फलकावरती. तर 50 धावा धावफलकावरती आल्या आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मात्र अर्धशतक धावफलकावरती अवघ्या 3 षटकांमध्ये. 5 षटकांची ही लढत आहे आणि इथून मात्र कितपत धावांचा डोंगर उभारला जाणार. पहिल्या 2 मॅचेसमध्ये जर आपण पाहिलं तर धावांचा पाठलाग केला होता आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघानं आणि आता मात्र टार्गेट सेट करण्याची वेळ आली आहे आणि तो टार्गेट अगदी योग्य पद्धतीनं या ठिकाणी सेट केला जातोय की काय. खरं 3 षटकांमध्ये 50 धावा आल्यात आणि आता गोलंदाजीच्या मार्कवरती थोडासा उशिरा का होईना परंतु मंगेश साळुंके यांना आपण पाहतोय. खरं तर हायवे एंडकडनं मंगेश साळुंकेचं 1 षटक येणं अपेक्षित होतं, मग ते 3रं किंवा 5वं षटक असायला हवं होतं. परंतु इथे मात्र 4थ्या षटकामध्ये मंगेश आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि 2 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातात. याचबरोबर आपण पाहतोय किशोरजी खानोलकर साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. रॉयल संघाचे फाउंडर मेंबर आणि त्याचबरोबर रॉयल संघाचा पाया ज्यांच्या माध्यमातून खोदला गेला आणि बघता बघता त्याच्यावरती यशस्वी उंच इमारत आज मात्र आपल्याला अभिमानाने पाहायला मिळते असे आपले किशोरजी यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. बघा साहिल आणि सुरेश 2 विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साहिल उल्वेकर देखील एक चांगल्या उच्चतम कोटीचे फलंदाज आहेत. जेव्हा उजव्या हाताच्या एंडच्या फलंदाजासाठी तो एंड येईल ना प्रवीण सर, तर साहिलची बॅट आपल्याला जरूर तळपलेली पाहायला मिळेल. परंतु सुरेश मोहिते ज्या प्रकारे या संपूर्ण मॅचवरती आपला कंट्रोल घेतात, लगाम आपल्या हातामध्ये घेतात. एक चूक ललित केशवांची किती महागडी पडली आहे हे आपल्याला जरूर पाहायला मिळते. ललितच्या हातातून झेल सुटला रे सुटला, षटकार देखील मिळाला आणि त्याच्या पुढच्या चेंडूवरती अजून एक प्रहार आपल्याला दिसायला आहे. सुरेश मोहिते रिव्हर्स स्वीप खेळतात का ह्याच कदाचित कळंबोलीकरांना कळलं असेल, कारण की सुरेश मोहिते म्हणले तर फक्त शफलून ऑन साइडला स्ट्रोक खेळणे त्यांचं कॉन्फिडन्स स्ट्रोक आहे. परंतु मी तर पहिल्यांदा सुरेश यांना रिव्हर्स स्वीप खेळताना पाहतोय. कदाचित हा प्रकार त्यांनी अवगत केला असेल म्हणून आत्मविश्वासाने खेळत होते, परंतु मंगेश यांच्या समोर हा पवित्रा यशस्वी ठरलेला नाहीये.
तर निश्चित स्वरूपाने प्रवीण सर येत्या पुढच्या सप्ताहामध्ये अजून एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येते, ज्याचे प्रमुख आयोजक आदरणीय भरतदादा नारायणवर साहेब आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 7 आणि 8 डिसेंबरला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक अर्थात श्री भरतदादा नारायण साहेब यांच्या माध्यमातून दगडीचा स्पोर्ट्स क्लब आयोजित ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे। त्याच्यामध्ये आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट बायसिकल, त्याच्याबरोबर फलंदाजासाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट, त्याच्यावर गोलंदाजासाठी शूज मात्र दिले जाणार। तर एक चांगली स्पर्धा मित्र 7-8ला आपल्या भेटीला येते, तर निश्चित स्वरूपाने आपण त्याचा आनंद घेण्यासाठी यावं। हलकासा ओव्हरपिच चेंडू, साहिल उलवेकरची बॅट तळपली आहे, लॉंगेस्ट आणि भरपूर लांब हा षटकार, इथे मात्र 6 धावांसाठी। देखना सर्वाधिक सुंदर, सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक कॉन्फिडन्सने नटलेला फटका साहिल उलवेकरच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाला। स्ट्रेट फटके एवढा कॉन्फिडेंटली खेळणं ते देखील स्पिनरच्या अगेन्स्ट तेवढं सोपं नाहीये। यासाठी प्रचंड मेहनत लागते, प्रचंड प्रॅक्टिस लागते आणि तेवढीच मानसिक आणि मेंटली आणि शारीरिक शक्ती देखील लागते। या सर्वांचा संगम आपल्या साहिलच्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू मात्र सरळ संघर्ष पॅव्हलियनला सांगतोय साहिल की मी सज्ज आहे। षटकारासाठी चार षटकांचा खेळ समाप्त झालाय। 60 धावा फलकावरती दादा भोईर यावेळेस मात्र विकल्प, सर्वाधिक अनुभव विकल्प शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये आणलं गेलंय, याचा परिपूर्ण फायदा होणार का? स्ट्राइक वरती आपण पाहतोय मॅन इन फॉर्म सुरेश मोहिते। ओव्हरपिच चेंडू लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक नाना तिथे उपस्थित फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका दर्शवतोय आणि दर्शक आता मात्र झाले क्षेत्ररक्षक। चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार, 6 धावांसाठी। 14 चेंडूंमध्ये 40 या धावसंख्येवरती सुरेश मोहिते खेळतोय, अर्धशतक पूर्ण करत एक नवीन विक्रम। या वर्षीच्या हंगामातला पहिला अर्धशतक वीर म्हणून आपल्या नावावरती सुरेश मोहिते घेणार का? 66च्या घरामध्ये विक्रमांचा आज पाऊस जणू काय आपल्याला पाहायला मिळतोय की काय, आणि सुरुवात सुहासच्या माध्यमातून झाली होती, ज्याने मात्र षटकार लगावला होता या वर्षीच्या हंगामातला पहिला वैला। दादा भोईर थोडीसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतायत, एक अनुभवी गोलंदाज आहेत, 40+ क्रिकेट सातत्याने रायगडच्या मातीमध्ये खेळतायत। बघा या वयामध्ये देखील या फिजिक्सला घेऊन गोलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये, परंतु दादासाठी हे महागडे नाहीये। परंतु सध्या दादा थोडेसे महागडे पडलेत। पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सुरेश मोहिते थोडेसे आत्मविश्वासाने अजून परिपूर्ण होत आहेत। पावलं लडखडलेत, ह्या गोष्टी स्वाभाविक प्रवीण सर, कारण की ज्या वेळेला मात्र विरोधी संघ कॉन्फिडेंटली पुढे येत असतो त्यावेळेला मात्र थोडासा एक मेंटली बॅलन्स असतो ना, तो बॅकफुटवरती असतो। परंतु दादा भोईर एक प्रभावी अस्त्र आपल्या भात्यामधला वापरत सुरेशला थांबवणार का? बॅकफुटला जात यावेळेस मात्र कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडूला मात्र लॉफ केलाय, सरळ जातोय 4 धावांसाठी प्रेक्षकांमध्ये चौकार। कोण थांबवणार या सुरेश मोहितेला, आणि थांबणार तो सुरेश मोहिते कसला? कम्मालीचं टायमिंग, कम्मालीची फटकेबाजी। 44 या धावसंख्येवरती या चौकाराच्या बरोबरीने संघ मात्र पोहोचतोय 70च्या घरामध्ये। तर या चौकाराच्या बरोबरी मात्र सुरेश मोहिते पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 44 या धावसंख्येवरती। षटकार येणार का? अर्धशतक पूर्ण होणार का? का मात्र दादा या चेंडूवरती सुरेशला थांबवणार? यावेळेस ज्याचा आम्ही उल्लेख केला, षटकार येणार का? हो, यस येणार। आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरती चपराक लगावली अक्षरशः कॉमेंट्री बॉक्सला। षटकाराच्या बरोबरीने पहिलं अर्धशतक सुरेश मोहिते या मैदानावरती साकारतोय या वर्षीच्या पहिल्या स्पर्धेमध्ये।
यस 2000 रुपयांचं पारितोषिक सुरेश मोहिते यांच्यासाठी इथे मात्र दिलं जात आहे आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे सर्व आदरणीय दीपकजी चव्हाण सर यांच्याकडून. बघा ललित केशवनने सुरेशचा कॅच सोडला, त्याच्यानंतर 3 षटकार एक चौकार लगावलाय या खेळाडूने. कॅचेसचं महत्व काय असतं हे कदाचित आता समजलं असेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, लाऊड अपील केली गेली आहे, परंतु पंचांनी मात्र हा इशारा फेटाळलाय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 76 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 61 धावांची भागीदारी या 2 फलंदाजांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 50 धावा वैयक्तिक रूपाने सुरेशने दर्शवल्या आहेत आणि 19 धावांचं योगदान हे साहिलने दिलंय. क्षमा करा 19 त्या चेंडूंची संख्या होती, परंतु यावेळेस घुटना टेक लॉफ केलाय मुस्तफा, कमालीचा प्रयत्न, परंतु आज मी तर असंच म्हणेन सुरेश मोहितेने कदाचित देव पाण्यात सोडून आलेत की काय, आणि आज नशिबाची साथ त्यांच्या पारड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजून एक षटकार येतो 6 धावांसाठी. सुरेश मोहिते वादळाप्रमाणे तुटून पडलाय विरोधकांच्या विरोधामध्ये. मैदानाच्या चौफेर या वादळाचे तडाखे आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः विध्वंस माचवला या खेळाडूने, आणि ज्या बलबुत्यावरती आता मात्र आपण पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक हंगामातली पहिली स्पर्धा अक्षरशः दानानून सोडतोय. लास्ट बॉल 82 धावा स्कोर कार्ड वरती. सुरेश मोहिते काय करतील. चांगला चेंडू होता, हवेमध्ये चेंडू, कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडूपासून दूर राहिले. 1 धाव कंप्लीट केली गेली, दुसरीची संधी आणि वेगाने 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. टोटल स्कोर कार्ड वरती झालेला आहे 84. आवश्यकता असेल विजयासाठी येणाऱ्या 5 षटकांमध्ये तब्बल 85 धावांची 17.00 ची सरासरी इथे मात्र गाठावी लागेल टीम संघर्ष एला जर का हा सामना जिंकायचा असेल तर. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल माफ करा, ही मॅच संपल्यानंतर इथे दर्शवायची.
तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. पुनश्च एक बार एक जरुरी सूचना आहे. उद्याचे जेवढे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत त्या सर्व संघाच्या संघनायकांना अथवा प्रतिनिधींना विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर म्हणजे सेमीफायनलची लढत झाल्यानंतर याच ठिकाणी उद्याचे लॉट्स घेतले जातील आणि त्याकरता संघनायक अथवा संघ प्रतिनिधींनी उपस्थित राहणं गरजेचं आहे. नंतर कोणत्याही प्रकारची सभा ऐकली जाणार नाही याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लक्ष आहे 85 धावांचं. तर वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आहे साहिल. तर त्याचा सामना करण्यासाठी ऑन अ स्ट्राईक ज्या खेळाडूला यावर्षी संघर्ष संघामध्ये स्थान दिलं गेलंय, अर्थातच ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा दरवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये होते तो सचिन ठोंबरे अर्थातच शिवा ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 25+ किंवा 30+ धावा जर का धावफलकावरती आल्या त्या सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच चुरस पाहायला मिळेल. यावेळेला वेगवान आणि तेज तर्रा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र वेगानं चेंडूला वळत घेतलाय. डाव्या इष्टीला सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. पहिली अतिरिक्त धावफलकावरती अंकित केली जाते आणि या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा देखील होतोय. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. चांगला चेंडू यावेळेस डायरेक्ट हिट, परंतु एक धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल. तर जरूर आपण पाहतोय की दुसऱ्या सत्राला देखील जवळजवळ सुरुवात झाली आहे. प्रवीण सर, खूप मोठा धावसंख्येचा डोंगर इथून आपण पाहतोय. तब्बल 85 धावा करायच्या आहेत विजयासाठी आणि ज्या प्रकारचे फलंदाजी सुरेश मोहिते यांनी पहिल्या सत्रामध्ये दाखवली आहे ना त्याची हायलाईट इथे कुणातरी दाखवावी लागेल. नक्कीच प्रशांत अर्धशतकीय खेळ त्याच्या बॅटमधून आला, परंतु इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग होतोय आणि तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर अनिकेतला देखील आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. गोलंदाजी मधल्या छोट्या छोट्या चुका संघर्ष संघाच्या नेहमीच डोकेदुखी ठरल्यात. कारण ज्यावेळेला फलंदाज मोठी धावसंख्या धावफलकावर उभारतात गोलंदाजांमध्ये ते कुठेतरी अनुशासनची कमतरता पाहायला मिळते. यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आहे. या प्रकारची फटक्याबाजींसाठी ओळखला जातो फलंदाज शिवाच्या बॅटमधून येतोय बिग हिट, फ्लॅट बॅटेड षटकार. टिपिकल सचिन ठोंबरे. शिवाचा फटका आहे. ऑन साइडला हीच दादागिरी होती शिवाची आणि ती दादागिरी अद्याप देखील शिवा मेंटेन ठेवतोय, कन्सिस्टंट ठेवतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये एवढा चांगला पूल कदाचितच मी इथे पाहिला असेल, शिवाने तो दर्शवलाय. नक्कीच या ठिकाणी शॉर्टम पूलचा प्रयत्न पोलीस सक्सेसफुल. 6 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्यात. लक्ष किती मोठं आहे किंवा लक्ष किती गाठायचं आहे यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वाभाविक खेळावरती भर देणं गरजेचं आहे आणि जो क्लास आहे. मी अगदी सकाळच्या सत्रामध्ये शिवा ज्या वेळेला पहिल्या चेंडूवरती बाद झाले त्याही वेळेला स्टेटमेंट केलं होतं की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. आणि हा असा खेळाडू आहे की ज्या खेळाडूचा क्लास जर का या मैदानावरती त्यांना दाखवला, कारण अशा प्रकारचे हे जे खेळाडू आहेत ना यांना बॅक टू ट्रॅक येण्यासाठी एक इनिंगची गरज असते, एका फटक्याची गरज असते आणि तो फटका तुम्हाला आत्मविश्वास देऊन जातो आणि तो आत्मविश्वास पूर्ण फटका शिवाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. ये जरूर जरूर असे अजून 2-3 मोठे फटके जर का या ओव्हरमध्ये आले आणि पहिले 2 षटकं जी पॉवर प्लेची इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये किमान 35च्या घरामध्ये जर का पाय ठेवला गेला तर या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. नक्कीच 30+ किंवा 25-30+ जर धावा धावफलकावरती आल्या तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकते. गोलंदाजीमध्ये धमक आहे नो डाऊट. आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ म्हटलं तर एक व्यावसायिक दर्जाचा संघ आहे. बरेचसे खेळाडू जे व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट देखील खेळतात, बरेचसे खेळाडू आहेत की ज्यांना नावलौकिक मिळवलाय आणि अशा संघाला कमबॅक कशा पद्धतीने केलं जातं हे ठाऊक आहे. याही वेळेला चेंडू रेंज मध्ये होता, परंतु शिवाचं रिॲक्शन एकूणच जर त्याचं रिॲक्शन आपण पाहिलं तर त्यानं देखील ओळखलंय की ही संधी होती आणि ती संधी मात्र गमावली गेली आहे. याच्यामध्ये कारणीभूत ठरला तो म्हणजे साहिलचा वेग. कारण हा चेंडू हलकासा जरी धीम्या गतीने असताना तर शिवाच्या बॅटमधून आणखीन एक विस्फोटक विध्वंसक षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, वेग वाढवलाय, नॉन स्ट्रायकिंग एंडला थेट फेकी करण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॅकअप आहे संघनायकाचं. लेगबाईचा इशारा होतोय
सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल, परंतु सिंगलला फारसा फरक पडणार नाहीये. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाच्या आघाडीचे गोलंदाज कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडत असतील की पॉवर प्ले मध्ये एक षटकार वगळता आतापर्यंत दोनही आघाडीच्या फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये निश्चित स्वरूपाने एक स्ट्रेंथ खूप मोठी आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाकडे गोलंदाजीची. आणि यावेळेस मात्र चेंडू भिरकावून जरूर दिला आहे. क्षेत्ररक्षक अमन लोहिया चेंडूच्या खालती आहे. कॅच मात्र इथे कंप्लीट होते आणि फलंदाज तेजस नारायणवर याच्या खेळीचा मात्र इथे अंत झाला. प्रवीण सर, मोठी विकेट आहे ही खूप मोठी विकेट आहे. तेजस ज्या लयमध्ये पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते या आधीच्या, त्याच्यामध्ये त्यांच्या बॅटिंगचा फ्लो, त्यांचा कॉन्फिडन्स, त्यांचा आत्मविश्वास भरपूर काय सांगत होता. आता वाटलं होतं की या निर्णायक क्षणावरती एक जिम्मेदारीची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, परंतु शेवटचा चेंडू होता. अद्याप देखील 4 षटकांचा खेळ येणं बाकी होता, परंतु हा मोह मात्र आवरला गेला नाहीये. फसवा चेंडू थोडासा म्हणावा लागेल, मिस्टामिंग स्ट्रोक झाला आणि क्षेत्ररक्षक सर अमन लोहिया यांच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. आणि फिक्स डिपॉझिट सारखा अमन लोहिया इथे फक्त आणि फक्त सेव्हिंगच होतात, इथून चेंडू सुटणे नाहीये. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नेट नंबर 3 सतीश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. खरं तर पॉवर प्लेचं षटक होतं, केवळ 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं शॉर्ट सिलेक्शन मी म्हणेन थोडीशी घाई केली. लक्ष मोठं जरूर असलं तरी अशक्य नाही आहे, कारण बऱ्याच वेळेला तेजस नारायणवरच्या फॉर्मचा आपण विचार करत होतो की तेजस नारायणवरनं पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी केली तिथे तर कॉन्फिडन्स होता, परंतु इथे मात्र घाई गडबड पाहायला मिळाली. आणि घाई गडबड ज्यावेळेला तुम्ही कराल ना त्यावेळेला तुमचं शॉर्ट सिलेक्शन चुकीचं होईल आणि अगदी तेच घडलं. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. एकमात्र क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये ऑनसाईडला होता आणि त्याच्या हातामध्ये झेल दिला. तोच जर एलिव्हेशन थोडंसं वेट केलं असतं, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला असता तर फाईनच्या क्षेत्रामध्ये 4 किंवा 6 धावा वसूल करता आल्या असत्या. नवीन गोलंदाज स्कोर 10. नवीन गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय सागर दरेकर, राईट अप ओव्हर द विकेट. LIG एंडकडून मारा करतील. पहिला चेंडू शिवा यांच्यासाठी लॉंग ऑनला जरूर खेळला गेला. साहिल तिथे उपस्थित आहेत, एकपेक्षा जास्त काही नाही आहेत, अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची. आणि सतीश थोरात आलेत नवीन फलंदाज. मागील मॅचमध्ये यांचा देखील बॅटीचा बोलबाला राहिला आहे, अपेक्षा असेल यांच्याकडून देखील मोठ्या फटक्यांची. आणि सागरचं हे षटक या मॅचला भरपूर काय सांगणार असणार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक साहिल उल्वेकर यांनी कमालीचं हाताळलं. 1 षटकार वगळून या खेळाडूने फक्त आणि फक्त उर्वरित 5 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचा हिरा देखील टिपलाय. आणि ज्या कन्सिस्टन्सने आज दिवसभर साहिलची गोलंदाजी राहिली आहे ना, त्याच कन्सिस्टन्सने सागरने देखील मारा केलाय. या दोघांच्या गोलंदाजीने ना विरोधकांना अक्षरशः शांत ठेवलं. ड्राईव्ह केला ऑन साईडला. गणेश वत्रे तिथे उपस्थित आहेत. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची अपेक्षा नाही आहेत. सिंगल डबलपेक्षा अधिक षटकार आम्हाला हवेत. 22 चेंडूंमध्ये तब्बल 74 धावांचा पाठलाग करायचा प्रवीण सर. षटकारांची बरसात हवी आहे. रिक्वायर रन रेट जर का सांगायचा म्हणला प्रवीण सर तर हा 20च्या वरचा आहे. आणि 20च्या वरचा रन रेट जर का तुम्हाला ठेवायचं तर किमान 2 मोठे फटके, 2 षटकार प्रत्येक षटकामध्ये आपल्याला खेळावेच लागतील. क्षमता आहे या दोन्ही फलंदाजांकडे, परंतु क्षमतांचा वापर केला तरी कधी जाणार. शांत मैदानाच्या चौफेर आपण पाहतो एक वेगळी शांतता आपल्याला पाहायला मिळते. खेळायचा होता ऑन साइडला मोठा फटका अनिकेत चेंडूच्या खालती आणि यावेळेस अनिकेतच्या माध्यमातून पकडली जाते ही कमालीची कॅच. फलंदाज सचिन ठोंबरे बॅक टू द पॅव्हेलियन. दीपकजी चव्हाण साहेब यांच्याकडून मात्र आलेले आहेत. तर निश्चित स्वरूपाने कौतुकाची थाप म्हणावी लागेल. अनिकेतच्या खांद्यांवरती दिली गेली ही इनामी राशी. तर जरूर एफर्ट्स खूप चांगले होते. डाईव्ह लागावत मात्र हा कॅच कंप्लीट केलाय. तर सागर पुन्हा एकदा सज्ज झालेत बॉलिंग मार्कवरती. एक यश त्यांना मिळाले जरूर. तर नाना अर्थातच किरण टेंबरे मैदानाच्या आतमध्ये आलेत.
आणि कालच जर सांगायचं म्हणलं प्रवीण सर तर एक गोड बातमी संघर्ष संघाच्या चंबूमध्ये आपल्याला ऐकायला मिळाली. पुत्ररत्नाची प्राप्ती किरण ढंबरे यांना झाली आणि अक्षरशः आनंदाचा वर्षाव संपूर्ण त्यांच्या कुटुंबामध्ये होता आणि एक वेगळ्या आनंदाने आता मात्र ते वावरत आहेत. तर बघूयात हा आनंद त्यांना एक वेगळा आत्मविश्वास देऊन जाईल का. लॉफ जरूर केला गेलाय. लॉंग ऑफचं क्षेत्र खुलं होतं. चांगला ड्राईव्ह म्हणावा लागेल. लेफ्ट शॉट 4 धावांसाठी येतोय हा दणदणीत असा चौकार. आत्मविश्वास देऊन जाणारा चौकार ठरेल का. गोलंदाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन नाहीये. आपल्या वैयक्तिक स्पेलमध्ये दुसरा आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज पुन्हा एकदा साहिल. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय सतीश थोरात. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस. लाईन मिस केली गेली आहे. आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. आणखी एक फलंदाज गमावलाय. तो संघर्ष संघानं कमालीची स्पर्धा राजेशजी टेंबेसाहेब आणि त्यांच्या संपूर्ण काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली गाव यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धा मानाची आणि सन्मानाची. अर्थातच स्वर्गीय मनोज शेठ खानावकर साहेब स्मृती चषक 2024 अर्थातच काळभैरव चषकाची ही स्पर्धा. यावेळेला मात्र अकोट टप्प्याचा चेंडू होता. शॉट पूल इज सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे फाईनच्या क्षेत्रामधून येत आहेत. केतनच्या बॅट मधून 6 महत्वपूर्ण धावा. षटकार. यावेळेला मात्र कमालीचा कमबॅक राहिलंय. लाईन जर पाहिली तर थोडीशी अकोट टप्प्याची लाईन केली आणि त्यानंतर मात्र उजव्याष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा ठेवलाय. या अगोदर पाहिलं तर लेग स्टिक वरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. अतिरिक्त उसळी देखील पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा केतन उचलला. याही वेळेला मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. चंदाकाचं सत्र. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणखीन एक फलंदाज गमावलाय. तो संघर्ष संघानं होत आहे. संघर्ष संघाच्या चंबूमध्ये थोडंसं शांत वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि तितकाच जल्लोष
आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाच्या चंबूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचं लक्ष आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्या होत्या. 85-86 धावांचं लक्ष होतं. 85 धावांचं लक्ष होतं. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 62 धावांची गरज. मग पहिल्या 3 षटकांमध्ये जिथे 50 धावा धावफलकावरती आल्या, अर्धशतक धावफलकावरती आला आणि तिथून खऱ्या अर्थानं गोलंदाजी पूर्णपणे डॉमिनेट केली गेली. याचं संपूर्ण श्रेय जर कोणत्या खेळाडूला जातं तर नो डाऊट एक जबाबदारीपूर्ण पारी साकारत असणारा विस्फोटक आणि विध्वंसक खेळ सुरेश मोहितेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि याच खेळाडूच्या बहारदार खेळाच्या बळावरती 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. 4 गडी बाद 23 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली. तब्बल 27 धावा मागे राहिलाय संघर्ष संघ, कारण पहिल्या सत्रामध्ये 3 षटकात 50 धावा धावफलकावरती आल्या होत्या आणि प्रत्युत्तर दाखल मात्र 3 षटकामध्ये धावा धावफलकावरती आल्या त्या फक्त आणि फक्त 23 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्यावरती हळूहळू आपली पकड मजबूत करताना आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 62 धावांची अजूनही गरज आहे. ऑलमोस्ट रिक्वायर्ड रन रेटचा जर आपण विचार केला तर 31 रन्स फॉर ओव्हर या धावगतीने मात्र यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू डाव्या इष्टीला सोडून जाणारा पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. अनिकेतच्या हातामध्ये इथे मात्र षटक सोपवले गेले. साहिलनं 2 षटकं पूर्ण केले, त्यामुळे येणारे गोलंदाज हे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे गोलंदाज असतील. ते षटक क्रमांक 4 आणि 5 हाताळतील. यावेळेला देखील चांगला चेंडू होता. तुम्हाला चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचावं लागेल. अगदी फ्री होम डिलिव्हरी कोणताही गोलंदाज तुम्हाला देणार नाही, त्याकरता तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती संघर्ष संघानं, परंतु तिथून मात्र कुठेतरी थोडासा दडपणाखाली वावरताना पाहायला मिळाला. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सिंगल धावफलकावरती आले. सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये. चार गडी बाद 25 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. अनिकेत जो ओळखला जातो नियंत्रित मारा करण्यासाठी, यावेळेला ऑन साइडला चेंडू टार्गेट केला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक विकेट. 5वा फलंदाज इथे मात्र गमावलाय तो संघर्ष संघानं. आम्ही करंट देतो. तर एकूणच दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष संघाचे डावखुरे हाताचा फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये पाचारण केलं गेलंय. खरं तर गोलंदाजीमधील ज्या चुका होत्या त्या चुका कुठेतरी अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला ऑनसाइडला चेंडू वळवला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवला, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे. कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक विकेट गमावलाय तो संघर्ष संघानं. 6वा गडी बाद होतोय.
आपल्याला पाहायला भेटत संघर्ष संघाची. अनिकेत खमालीचा स्पेल हाताळतोय. साहिलनं 2 षटका हाताळली, परंतु या सामन्यामध्ये सर्वांच्या चेहऱ्यावरती ज्या खेळाडूंना मी म्हणेन की समाधान आणि आनंद ज्या खेळाडूमुळे अर्थातच सुरेश मोहिते या खेळाडूच्या खेळाची मात्र चर्चा या सामन्यानंतर नक्कीच संपूर्ण हंगामामध्ये आपल्याला या खेळाडूच्या अर्धशतकाची ही चर्चा पाहायला मिळेल. आणि कदाचित इन ॲक्शन आता गोलंदाजीमध्ये सुरेश मोहिते आपल्याला पाहायला मिळाले तर काही वावगा ठरणार नाहीये. आणि ज्या पद्धतीने ते चेंडूच्या दिशेनं चाललेत, आय थिंक संघनायक देखील त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवणार का, कारण 5 षटकांची लढत आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर प्लेअर ऑफ द सिरीज च्या यादीमध्ये देखील या खेळाडूंना आपल्या नावाची दखल घेतली आहे, परंतु या संघाकडे बरेचसे विकल्प आहेत. एकूणच झेल सुटल्यानंतर 28 धावा सुरेश मोहितेच्या बॅटमधून आल्या, ज्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार आला. जर का तो झेल कंप्लीट केला गेला असता तर मात्र या 28 धावा, ज्या 28 धावांना डिफरन्स क्रिएट केलाय, त्या 28 धावा मात्र कुठेतरी महत्वाच्या ठरू शकल्या असत्या. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस गणेश वत्रे गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक खरं तर सुरेश मोहितेला ट्राय करणं गरजेचं होतं. संध्याकाळचं सत्र आहे, चेंडू तितक्या वेगानं ट्रॅव्हल करत नाही, परंतु प्रत्येक संघनायकाची एक वेगळी रणनीती असते, एक वेगळी नक्कीच खेळाची बाजू असते. कारण सुरेश मोहिते एक जेन्युइन ऑलराऊंडर आहेत, नेहमीच आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांना जरूर या ठिकाणी प्रभावित करतात. आणि अगदी तोच खेळ अर्धशतकीय खेळीच्या माध्यमातून त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता, धीम्या गतीनं चेंडू फेकला, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत आणि जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवतील विलास देखील हसतायत, त्यांच्याही चेहऱ्यावरती स्माईल आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. अगदी कॅज्युअली चेंडू घेण्याचा प्रयत्न केला. याही वेळेला खूप चांगला चेंडू आहे. आता केवळ या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू आणि 51 धावांची गरज. याही वेळेला खूप चांगला पंचांचा कोणताही इशारा नाहीये, म्हणजे निर्धाव चेंडू अर्थात शेवटचा 1 चेंडू शिल्लक या सामन्यामध्ये आणि ऑलमोस्ट यावेळेला जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षकांचा देखील मानस नाहीये चेंडू अडवण्याचा. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द फेन्स 4 धावांसाठी आणि याचबरोबर 46 धावांनी वन ऑफ द बिगेस्ट मार्जिन हा सामना मात्र जिंकलाय. तो अर्थातच आदित्य बिर्ला लॉजिस्टिक कळंबोली या संघानं विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून मात्र या संपूर्ण संघाला पुनश्च एक वार रोख रक्कम 5,000 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी नक्की डिक्लेअर केलं जात आहे. तर अभिनंदन. तत्पूर्वी विनंती असेल, सर्व उद्या सहभागी होणारे संघाचे संघनायक अथवा प्रतिनिधी जर या ठिकाणी उपलब्ध असाल तर या आपण इथेच या सामन्याचा पुढील म्हणजे उद्याच्या सामन्याचा लॉट सोडवला जाईल. तत्पूर्वी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅट मधून आल्या 19 चेंडूमध्ये 4 चौकार 6 षटकाराच्या माध्यमातून 58 नाबाद धावा, तो सुरेश मोहिते ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तर चला विनंती असेल, आम्ही लॉट्स इथे कंप्लीट करतोय. टीम रॉयल, टीम सुपर डीजी माऊली, शिवगर्जना, एकता